दिसत नाहीये राव. कोरडे आले ना, हा आणि खाली गेले आता येईल माघारी. हा काय रस्ता बनवला राव गव्हर्नमेंट चालेल नाही राव. नंबर एक केलं. रस्त्यावर गाड्या थांबवणं बंदी आहे. आहे ना. इकडं बघ समोर. कॅमेऱ्यात ढगत दिसतोय बघ. कॅमेऱ्यात समुद्राचं पाणी दिसत नाही राव. ढगन पाणी एक कॅमेरा कुठला वापरतोय? लाव आयफोनचा कॅमेरा करा शूट करा. 2 मोबाईल शूट करतो मी. तेव्हा समुद्र तर मोबाईल मध्ये घेतोच नाही राव. तर ते आहे पण चालू कर. चला आयफोन नंबर शूट करतो मी. इकडं मुंबई राहिली, हा इकडं राहिले. मुंबई तिकडं आहे ना उजव्या आता का. दिसतंय का पाणी? अहो पाणी दिसतच नाही माझ्या मोबाईलात. आयफोन मध्ये पण नाही दिसत राव. रस्ता दिसतो मात्र पाणी काय पांढरं शिपटण झालंय सगळं. इथे 25 किलोमीटर आहे का. इकडं बघ जहाज बघ केवढा आलंय. बघ तो वा जहाज बघ की. जहाज दिसेल का मोबाईलवर. दिसलं का? नाही दिसलं राव मोबाईल मध्ये नाही. आयफोन मध्ये पण नाही. वाईट दिसतो ना जरा. तिकडं बघ कुठे. हा तिकडं बोटी आहेत ना. त्या पुलाला हाईट का दिली माहितीये का? जहाज असतात ना या खालनं जातात. जहाज जातात का. हाईट दिली का? हो जहाजाच्या खालनं जावं. मासं बिसं धरायला. इथे पण ते काय होते माहिती आहे का पाणी आणि आकाश एकसारखं दिसतं. वरलेलं जहाज तिकडं होते. हा तिथं उभं राहायला अलाउड नाही. काय केलं? इथे कशा चान्स आहे अजाबात चान्स नसते. सुपर केले राव सुपर. लाईट आपण भारी लावले राव. संध्याकाळी प्रकाश छान पडत असतो. हे बघा समुद्र आत्ता जरा घेतलं बोट दिसते राव. हा? बोटी आहेत ना बघा. समुद्रात डोंगर आहे ह्यो. समुद्रामध्ये आहे का सेंटरला. इम्पोर्ट एक्सपोर्टचं इथे ठिकाण आहे वाटतं राव. हा? बाहेर देश ते एक्सपोर्टचं काय इम्पोर्ट एक्सपोर्ट नावीमध्ये दिसत आहेत ना. पण ते काय आहे माहिती आहे का? हां तेल काढायचं. पेट्रोलियम समुद्रात ना. जहाज बघ हे. कुठं आहे. इकडं बघ खाली. इकडे बघ इकडे 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 काय आहे?
हा इकडनं दिसेल ना समोर गाडी या साईडनं घ्या लेफ्टला घ्या गाडी जर गाडी लेफ्टनं घ्या अहो जहाज नाही ती काय तेल काढायचं म्हशी ते होय ना त्यांचा स्टॉक इकडं आहेत पण छोटे छोटे बोटी आहेत नंबर 1 केले राव अटल सेतू हायवे हे आहे ना समुद्राचं तेल माश्या धरायचं वाटते हो इकडं हा माश्या धरायच्या वाटते ना हे का तेल काढायचं रेत तेल काढायचं मला वाटतं ते स्टीलची रेती असते ना त्याचं होय का म्हणतो मी तसंच असं काय ते स्टीलचे भांडे ॲल्युमिनियम रेत वगैरे त्याचा पट्टा होय ते ट्रेनसारखा डब्बा जायचा थोडक्यामध्ये आपण तिकडे अलिबागला बघितलं हा त्या टाईपचं आहे तिकडं काय पलीकडं या तिकडं तिकडे जागा ती हे थोडं जागा जमीन आहे ना तर त्याने पॉईंट बनवला इकडं नारसाळी दिसले मुंबईच्या साईडनं गेलाय तो जायचा तर बारक्या झाला हा तिकडं कुठं हा आहेत पण मोबाईलमध्ये कॅप्चर करत नाही दूर जास्त आहे हो ह्याच्यामध्ये वाफा आहे त्या वाफा हां व्हाईट वाफामुळं आहे ना दिसत नाही येते अख्खं समुद्रावरनं चालले ना आपण इथे टावर पण आहेत राव हा टावर बिल्डिंग हा समुद्र आता हा समुद्र संपर संपल का केवढा समुद्र आहे रे? समुद्र खूप मोठा आहे पण काहीच दिसत नाही तिकडलं माहिती आहे का In 3 kilometers, take exit 1C on the right to Itaji Mandir. टावर आहेत ना त्या धुक्यामध्ये दिसत नाही नाही, इथं एक JW आहे इथं आहे ना इथं एक अलिबागला एक JW होती माहिती आहे हा. पेनला हो. इकडं समुद्र बघल एवढा समुद्र आहे हा. टावर लय मोठे आहेत राव टावर लय मोठे आहेत म्हणले एवढं उंच आहे किती
In 600 meters, take exit 1C on the right toward Haji Bandar एअरपोर्टला Road. कशाला जायचं आपल्याला? नाही जायचं. कोल्हापूरला, कोल्हाबा. कुणीकडे जायचं? Take exit 1C on the right. हा समुद्राचं आहे. पाणी कमी झालं इकडं. Continue for 800 meters. वडाळा मंत्रालय समोर आहे. आपल्याला काय मंत्रालयाला जायचं नाही. हा आपल्याला काय मंत्रालयाला जायचं नाही. कुठं जायचं? In 600 meters, continue on to Haji Bandar वडाळ्याला Road. घाटकोपर. Head southwest on Sri Atal Bihari ब्रिज आहे तर Vajpayee कुठं कुठं Transfer. चालल्या ते? In लय ब्रिज 600 केले राव. meters, merge with Eastern Freeway. रस्ता चुकला. हा. एवढा लय ब्रिज आहेत राव. पलीकडनं Head southeast. जमिनीवर टिकूनच नाही द्यायचं त्याला. Head southwest. In 600 कोणती meters, गाडी कुठं merge जाईल with लय Eastern आवड Freeway. आहे ना. सगळ्या खालचे ब्रिज बघा ना किती ब्रिज आहे. एका खाली एका खाली. वाव काय टावर केले राव. हो कसला टावर आहे हो हे बघा. याचं कोण वाचल राव डायरेक्टर. डायरेक्टर कोण असेल या टावरचा. क्रिसेंट बॉय नवीन आले का म्हणतो डेव्हलपर. भयानक केलं. Continue on Eastern Freeway for 2 kilometers. ताज हॉटेल तू बघितलंय का? ताज नाही ना कुठं आहे इकडं. त्या पुण्याला भेटून आपण परत ताजला येऊन मागायला. भयानक टावर आहे. कट करायचं. आपण कधी माघारी फिरलो आपल्याला कळालं.